जय माता दी। श्रावण महिना चालू झालेला आहे आणि उद्या 17 तारीख म्हणजे श्रावणातील पहिला सोमवार पडतोय। उद्याच्या दिवसापासून भगवान शिवशंकरांची उपासना सेवा साधना सर्वांच्या चालू होत आहेत। कारण आपल्याला माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये शिवशक्ती भगवान शिवांची जी काही तत्त्व असतात हे ब्रह्मांडामध्ये खूप जागृत अवस्थेमध्ये विचरण करत असतात आणि श्रावणामध्ये केलेली भगवान शिवांची पूजा सेवा अर्चना डायरेक्ट भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते, त्यांची डायरेक्ट आपल्याला कृपादृष्टी प्राप्त होत असते। आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जो काही शिवलीलामृत नावाचा ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचं पारायण खूप लोक ठेवतात आणि त्यांची सेवा साधना केली जाते। आता ह्याच शिवलीलामृत ग्रंथामध्ये जो कोणी जी काही आपले श्रीधर स्वामी आहेत ह्या श्रीधर स्वामींनी हा ग्रंथाची रचना केलेली आहे। स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातून हा ग्रंथाचा जो भाग आहे तो घेतलेला आहे। तर जो कोणी भगवान शिवांची उपासना करतो तो 100% श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण ठेवत असतो। आणि ह्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये जे काही 14 अध्याय आहेत आणि आता 15वा अध्याय ॲड केला आहे म्हणजे एकूण 15 अध्यायांचा हा जो काही ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये जो 11वा अध्याय आहे हा खूप शक्तिशाली अध्याय सांगितलेला आहे आणि भगवान शिवांचा खूप प्रिय अध्याय सांगितलेला आहे। मग ह्या श्रावण महिन्यामध्ये हा अध्याय जागृत कसा करायचा, त्याची सेवा साधना कशी करायची, त्याची जी काही पद्धत आहे ती काय आहे, त्याची काय विधी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे। आणि श्रावण महिन्यामध्ये हा जो काही अध्याय आहे तो आपण जागृत करणार आहेत। आता त्याची जी विधी आहे ती मी तुम्हाला सांगतोय। पहिली गोष्ट त्याचे काही नियम आहेत की श्रावणाच्या सोमवारपासून कोणत्याही सोमवार तुम्ही सुरू करू शकता। हा सोमवार ते पुढचा सोमवार असे 8 दिवस पडतात। ह्या 8 दिवसामध्ये हा जो काही अध्याय आहे हा जागृत अवस्थेमध्ये येतो। जागृत अवस्था वेगळी असते, सिद्ध अवस्था वेगळी असते, त्याच्यातला फरक ही मी तुम्हाला सांगेन। आणि ह्याचे जे काही फायदे आहेत एकदा हा जागृत केल्यानंतर त्याचे काय फायदे आहेत हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयात। तर ज्याला कुणाला ही साधना करायची मुळामध्ये त्या व्यक्तीचे काही जे काही नियम आहेत ते काय पालन करायचे मी तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा तर त्या व्यक्तीने जे काही तामसिक अन्न असेल, तामसिक पदार्थ असतील त्याचा पूर्णपणे परहेज करायचा आहे। साधना काळामध्ये शरीर आणि मन पूर्ण पवित्र ठेवायचं आहे। त्याचबरोबर जे परान्न आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्न जे आपल्याला फुकट भेटतं ते आपल्याला खायचं नाही। कारण साधना काळामध्ये परान्न हे पूर्ण वर्जित करणं खूप गरजेचं आहे। कारण जे काही साधनेचं पुण्यफळ असेल ते मग त्या व्यक्तीला निघून जातं, असे नियम आहेत। भूमिशयन करायचं, भूमिशयन म्हणजे आपल्याला गादीवरती याच्यावरती झोपायचं नाही, बेडवरती झोपायचं नाही, खाली जमिनीवरती तुम्ही चटई टाकून त्यावरती तुम्ही भूमिशयन करू शकता। साधना काळामध्ये पूर्ण पवित्र वस्त्र घालायचे, पूर्ण म्हणजे आज वापरलेली वस्त्र उद्या घालायची नाहीत, पूर्ण पवित्र वस्त्र आपल्याला वापरावी लागणार आहेत साधना काळामध्ये। त्याचबरोबर साधना काळामध्ये दुसऱ्यांची निंदा करणं, परनिंदा आपण ज्याला म्हणतो, भांडणं करणं, ह्या गोष्टी पूर्ण परहेज करायच्यात, हे नियम आहेत। आता ज्यावेळी आपण साधना सुरू करणार आहे जो काही पवित्र दिवस असेल त्याच्यामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये जर दिवसभर काम असेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये बसू शकता। ह्या साधनेला आपल्याला बसायचं आहे। सगळ्यात अगोदर साधनेला बसताना शुचिर्भूत व्हायचं आहे, आंघोळ करायचे। जे देवघरामध्ये आपली शिवपिंड असेल किंवा भगवान शिवांचा जो फोटो असेल, जसं की इथं नर्मदेश्वर शिवलिंग आहे, भगवान शिवशंकरांचं वरदान आहे नर्मदा नदीला साक्षात, हे जे पुनर्प्रतिष्ठापना करायची गरज नसते, प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते, पूर्ण जागृत अवस्थेमध्ये हे शिवपिंड असतं, कारण हे शास्त्रामध्ये वचन आहे तसं। तर आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस साधनेला आपण बसणार आहे त्यावेळेस पूर्वाभिमुख होऊन बसायचं आहे, म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे। आणि घरामध्ये म्हणजे भगवान शिवशंकरांची पंचोपचारी पूजा करायची, त्यांना बेलफूल असेल, भस्म असेल, त्यांची विधिवत पूजा अर्चना असेल, त्यांच्या फोटोची त्यांच्या शिवपिंडीची आपल्याला करायची, त्यांना भोग द्यायचा आहे। पांढऱ्या मिठाईचा भोग देणं सगळ्यात योग्य गोष्ट आहे, नसेल तर गुळाचा भोग तुम्ही दाखवू शकता, खिरीचा भोग तुम्ही दाखवू शकता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगोदर ज्योत लावायची, ज्याला आपण अखंड ज्योत म्हणतो। अखंड ज्योत ही 7 दिवसासाठी सुद्धा तुम्ही लावू शकता, ज्यावेळेस तुमच्या अख्खी ह्या 7 दिवसाची साधना चालू असेल। आणि जर शक्य नसेल तर तुम्ही ज्या वेळेला साधनेला बसणार आहे त्या टायमापुरती सुद्धा तुम्ही ती ज्योत लावू शकता। तुपाची ज्योत असेल किंवा तिळाच्या तेलाची ज्योत असेल। तूप अवेलेबल नाही झालं, शुद्ध गाईचं तूप भेटलं तर खूप चांगलं। शुद्ध गाईचं तूप भेटलं तर ते भगवान शिवशंकरांच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे, तिळाचं जर तेल असेल तर ते डाव्या बाजूला ठेवायचं आहे। असं करून तुम्हाला ती ज्योत लावायची। ज्योत लावताना भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची, जी काही तुमच्यासाठी मी ही जी सेवा देणार आहे किंवा हा जो माझा 11व्या अध्यायाची मी जे काही साधना करणार आहे ती माझ्या लवकरात लवकर जागृत अवस्थेमध्ये यावा, असं बोलून तुम्ही ती ज्योत लावायची। आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की संकल्प घ्यायचा आहे। संकल्प खूप गरजेचा असतो साधना काळामध्ये, संकल्पामध्ये खूप ताकद असते।
आता संकल्प काय करायचा आहे, संकल्प करताना तुम्हाला त्या संकल्पामध्ये तुमचं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव तुम्हाला सांगायचं आहे, तुमचं वडिलांचं पूर्ण नाव, तुमचं गोत्र, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या संकल्पामध्ये वर्णन करायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची की मी हा 501 पाठाचा हा संकल्प घेतोय 8 दिवसांसाठी. कारण 501 पाठ ज्यावेळेस आपण ह्या साधने ह्या अध्यायाचे करणार आहे त्यानंतर हा अध्याय जागृत अवस्थेमध्ये येणार आहे आणि त्यानंतर हा संकल्प तुम्हाला सोडायचा. तुमच्या मनातील इच्छा तुम्ही सांगू शकता. आता 501 पाठ म्हणजे काय असं नाही की दररोज एकाच दिवशी 501 पाठ करायचे. तुम्ही दररोज म्हणजे 8 दिवसांमध्ये त्याचं विभाजन करायचं की 8 दिवसांमध्ये तुम्हाला जसं होईल त्या पद्धतीने हे 501 पाठ तुमचे पूर्ण होतील. नियम एक ठेवायचा की एकाच वेळी ज्या दिवशी म्हणजे तुम्ही जर सकाळी बसत असाल तर सकाळीच तुम्ही बसणार त्याच टायमाला, जर तुम्ही संध्याकाळी तुम्ही बसणार असेल तर संध्याकाळीच तुम्ही बसणार, एकाच वेळी तुम्ही साधनेला बसाल. हा नियम फॉलो करणं खूप गरजेचं आहे. कारण की काय असतं, ज्यावेळी तुम्ही एखाद्या टायमाला साधना सुरू करता आणि तुम्ही संकल्प सोडता त्यानंतर त्या देवतेची जी काही गण असतात ते गण त्याच वेळी तुम्ही ज्या टायमाला बसतात त्यावेळी तुमची परीक्षा बघण्यासाठी तिथं येत असतात. त्यामुळे प्रयत्न करायचा की एकाच वेळी तुम्ही साधनेला बसणार आहेत. आणि त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही शिवलीलामृत ग्रंथ आहे तुमचा संकल्प झाल्यानंतर तुम्हाला जे देवता आहेत आपले पंचदेवतांचं नामस्मरण असेल, गुरूंचं नामस्मरण असेल आणि त्यानंतर सर्व देवतांचं नामस्मरण असेल, हे करून तुम्हाला हा अध्यायाचा पाठ सुरू करायचा आहे. 8 दिवसांमध्ये तुम्ही त्याचं डिवायडेशन करू शकता की 501 पाठ कसे होतील आपले आणि 8 दिवस तुम्हाला ह्या अध्यायाचं त्या वेळेसच त्याच टायमामध्ये बसायचं आहे. हेच सगळे नियम फॉलो करायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला हा जो पाठ आहे तो पाठ करायचे आहेत. 501 पाठ पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ह्या सोमवारी सुरू केल्यानंतर पुढच्या सोमवारपर्यंत हा जे काही अध्याय आहे आज जागृत अवस्थेमध्ये येईल. ह्या काळामध्ये पाठ काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भगवान शिवांच्या अनुभूती चालू होतील. भगवान शिवांच्या स्वप्नामध्ये दर्शनं असतील, प्रत्यक्षांमध्ये काही गोष्टी वेगळ्या ज्या सुपर नॅचरल आहेत, जे तुमच्याबरोबर कधी घडलेल्या नाहीत त्या घडायला लागलेल्या आहेत, अशा पद्धतीने चालू होतील. वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा बघण्यासाठी सुद्धा त्यांचे गण कार्य करतील की तुम्ही ह्या टायमामध्ये तुम्ही त्या पाठाला बसणार नाही किंवा तुम्हाला तो वेळ भेटला नाही पाहिजे किंवा काहीतरी प्रॉब्लेमचा आधीमध्ये क्रिएट करतील, ते पार करून तुम्हाला त्याच वेळेमध्ये तुम्हाला ही साधना पूर्ण करायची. 501 पाठ झाल्यानंतर हा जो काही शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय आहे ज्याला रुद्राक्ष आणि भस्म अध्याय ह्याचा महिमा सांगितलेला आहे. ह्या अध्यायामध्ये रुद्राक्षाचा महिमा, भस्माचा अध्याय याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर हा अध्याय जागृत अवस्थेमध्ये येईल आणि त्यानंतर श्रावण संपल्यानंतर प्रयत्न करायचा की दररोज तुम्ही एक ह्याचा पाठ करत राहायचा, दररोज एक पाठ करायचा, नसेल तर 2 दिवसातून एक किंवा दर सोमवारी दर शनिवारी अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा एक पाठ, कारण हा पूर्ण जागृत अवस्थेमध्ये कायम राहावा ह्यासाठी. ह्या अध्यायाचं जे काही फळ आहे, रुद्राक्षाचा महिमा ज्यात सांगितलेला आहे, भस्माचा महिमा सांगितला आहे, जेणेकरून हा अध्याय एकदा जागृत झाला की तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते त्याच्यामध्ये बाहेरची बाधा असू द्यात, कुणी काही जर तुमच्यावरती काही क्रिया केल्या असतील तांत्रिक, त्या क्रिया असू द्यात किंवा जे काही नकारात्मक शक्ती असतील ह्यांचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होऊन जातो ह्याच साधना कालामध्ये. घरामधले बाकीचे जे काही आर्थिक समस्या असतील, घरामध्ये खूप जुनी आजारपणं असतील, ह्या अध्यायाचं ज्यावेळेस तरंग लहरी या तुमच्या घरामध्ये फिरायला सुरुवात होतात जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या संकटातून ते बाहेर पडलं जातं. आणि जो कोणी साधक असेल ह्या साधकाची उत्तरोत्तर प्रगती कायम होत राहते. ही अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. 14 अध्यायांमध्ये ह्या 15 अध्यायांमध्ये हा अध्याय खूप महत्त्वाचा आणि खूप जागृत आणि खूप शक्तिशाली आहे. भगवान शिवशंकराचा आवडता अध्याय आहे. आणि ज्यावेळेस तुमची ही साधना पूर्ण होते म्हणजे शेवटच्या सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे, भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची, 101 बेलपत्रांनी त्यांचं अर्चन तुम्हाला करायचं आहे. आणि त्यानंतर एक जोडपं म्हणजे नवरा बायको ज्यांना साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती म्हणजे शिवशक्तीचं स्वरूप मानून त्यांची विधिवत पूजा करून त्यांना तुम्ही जेवण जे काही करणार आहात घरामध्ये प्रसाद भोग स्वरूपामध्ये त्यांना तुम्हाला जेवू घालायचे, तुमच्या घरामध्ये आरती करायची आणि ह्या साधनेची पूर्णाहुती द्यायची. शेवटच्या दिवशी सुद्धा हातामध्ये पाणी घेऊन, गंगाजल घेऊन की मी जी काही साधना केलेली आहे ही साधने माझी पूर्ण झाली आहे असं म्हणून ती तुम्ही भगवान शिवांच्या पायाजवळ ते अर्पण करायचे आणि ही साधनेची पूर्णाहुती द्यायची. अशा पद्धतीने ही तुम्हाला साधना करायची. खूप फायदे आहेत, एकदा करून बघा, जीवनामध्ये खरंच खूप चमत्कार घडतील. जय माता दी.